6वे गुरु हरगोबिंदजी आणि माता नानकी यांच्या पोटी गुरु महालात 9वे गुरु जन्मले. हरगोबिंदजी अमृतसरमध्ये विराजमान होते. त्यागमल यांनी युद्धात पराक्रम गाजवला, यामुळे गुरुजींनी मेजवानी दिली. त्यागमल यांना तेग बहादूर हे नवे नाव दिले. 9वे गुरु बाबा बकाला गावात सापडतील असे 8व्या गुरूंनी सांगितलं. मंजी म्हणजे प्रांत विभाग. प्रत्येक मंजीमध्ये एक धर्मोपदेश असे 22 मंजी होते. हे 22च्या 22 लोक स्वतःला 9वे गुरु म्हणू लागले. माखन शाह नावाचा एक व्यापारी होता. त्याचे जहाज समुद्रात बुडू लागले. गुरुजी मला वाचवा, त्याने प्रार्थना केली. सोन्याच्या 500 मोहरा भेट देईन असा नवस केला. गुरुंना शोधण्यास माखन शाह बकाला गावात आला. 22 लोकांना भेटला. 2-2 मोहऱ्या दिल्या, पण फक्त तेग बहादूर यांनी 500 मोहरांविषयी विचारलं. त्यावरून हे खरे गुरु असे माखनने ओळखले. त्या तेग बहादूर यांनी माता नानकी यांच्या नावाने जख नानकी नगर वसवलं, जे पुढे आनंदपूर झालं. तेग बहादूर यांनी खालसा पंथाची बीज रोवलं. सुपुत्र गुरु गोविंद सिंग यांनी खालसा पंथ स्थापित केला. औरंगजेबनं धर्मांतराची सक्ती केल्यावर काश्मीरी पंडितांनी शिखांकडे मदत मागितली. आमचा धर्म वाचवा अशी विनंती केली. गुरूंनी या कामी त्याग करण्याची तयारी दर्शवली. हिंदू धर्मासाठी प्राणत्यागही करू असे सांगितले. औरंगजेबनं गुरूंना कैद केलं. आग्रा येथे तुरुंगात ठेवलं. नंतर दिल्लीला सदरमध्ये ठेवलं. पण गुरुजींच्या कृपेच्या नदरमध्ये छायेत हजारो लाखो अनुयायी प्रेमबद्ध होते. या गुरुप्रकाशानं दिल्ली प्रकाशमान झाली. औरंगजेबानं सर्वांची हत्या करवली. बलिदानांच्या चांदण्यानं चौक भरून गेला. फसवणुकीनं न भूतो असा अत्याचार केला गेला. हे पाप औरंगजेबानं केलं. पंजाबमधून सुरू झालेलं गुरुपर्व रकाबगंज येथे समाप्त झालं. गुरुसाठी बाबा लखीशाह यांनी सर्वस्व दिलं. गुरुजींवर सार्वजनिक अंत्यसंस्कारात परवानगी नव्हती. गुरुजींचे धड घरात ठेवून त्यांनी घर पेटवलं. गुरुने जिथून ऊर्जा दिली ते अमृतसर. तिथे शिष्य जैताजींनी त्यांचे शीर नेलं. पुत्र गोविंद यांनीच तेग बहादूर यांना हिंदूंच्या रक्षणार्थ जावं असं सुचवलं होतं आणि गुरूंनी तसा करार केला होता. त्यांनी वडिलांच्या शिरावर अंत्यसंस्कार केले. इतरांसाठी हुतात्मा झालेल्या गुरूंचे सर्वधर्मीय लोक चाहते झाले. ज्यांनी धर्माच्या रक्षणार्थ प्राण दिले, त्यांनी द्वेषाला शांततेचा आशीर्वाद दिला. 9वा अध्याय वाचून गुरूंचे स्मरण करा. 9 सद्गुण संपत्तीसाठी तेग बहादूर यांना स्मरा. गुरूंनीच या लेखणीत ज्योत जागवली आहे. त्यांनीच सरताजकडून ही गाथा लिहून घेतली आहे. तेग बहादूर यांना मिळणारा आदर पहा. एक आदर्श असलेली हिंदुस्थानची चादर पहा. ऑल क्रेडिट टू श्री सतिंदर सिंग सरदार. सहावे गुरु हरगोबिंदजी